आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी अखिल भारतीय बंजारा क्रांती दल संघटनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न। सविस्तर वृत्त असे की दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील सह्याद्री येथे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बंजारा समाजाच्या 6 ते 7 संघटना एकत्रित येऊन बैठक बोलाविण्यात आली होती। त्या बैठकीत अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने श्रावण यांनी समाजाची भूमिका मांडताना राज्यातील सुमारे 5000 तांड्यांना सरसकट महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावे व तांडा सुधार योजनेच्या धर्तीवर संत सेवालाल महाराज यांच्या नावाने नवीन योजना चालू करण्यात यावी असे विविध विषयांवर आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली। यावेळी भावेश पवार, युवराज चव्हाण, राठोड, देवा चव्हाण, जीतू पवार, जितेश राठोड, किसान पवार, प्रेम चव्हाण, मोतीलाल पवार, शिवाजी चव्हाण व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 23 तारखेला महायुती सरकारने एक क्रांतिकारी अध्यादेश जाहीर केला आहे। त्या अध्यादेशामुळे राज्यातील जवळपास 5000 तांड्यांना महसुली दर्जा मिळून स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे। हा अध्यादेश काढत असताना ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक झाली होती। त्याच्यानंतर 5 तारखेला घोषणा झाली होती, परंतु आम्ही घोषणेनंतरही शांत होतो, कारण घोषणा होते कॅबिनेटमध्ये चर्चेला जातो, विषय निर्णय घेतला जातो, पण GR मध्ये कधी कधी गडबड होते, म्हणून आम्ही GR ची वाट बघत होतो। परंतु अत्यंत चांगला आणि प्रभावी GR ज्याला म्हणता येईल, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बंजारा समाजावर फोकस करणारा GR या महायुती सरकारने काढलेला आहे। म्हणून मी महायुती सरकारला अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने व बंजारा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि आम्हाला मनस्वी आनंद झाला आहे। येणाऱ्या पिरियडमध्ये, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचा या ठिकाणी नागरी सत्कार करण्याचा आम्ही मनसुबा केलेला आहे आणि लवकरच त्यांची तारीख घेऊन त्यांचा नागरी सत्कार करणार आहोत। कारण आजपर्यंत बंजारा समाजासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घडल्या आहेत, परंतु ही जी घटना घडली, हा जो GR आला आहे, हा जो अध्यादेश आला आहे, हा आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीचा आहे। याच्यामुळे बंजारा समाजाच्या जीवनामध्ये नवीन क्रांतीला सुरुवात होईल असं आम्ही समजतो। कारण बंजारा समाजाच्या सुमारे 5000 तांड्यांमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे। काही उर्वरित तांड्यांना महसुली दर्जा भेटणार आहे, म्हणजेच सरसकट बंजारा समाजाला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। आणि ग्रामपंचायत म्हणजे काय तर प्रवाहात येण्याचं मुख्य साधन आहे, कारण बंजारा समाज हा 90% त्या ठिकाणी ग्रामीण परिसरात वास्तव्य करत असतो, तांड्यांवर वास्तव्य करत असतो। म्हणून या ठिकाणी बंजारा समाजाला मजबूती करण्यासाठी हा आजचा अध्यादेश 23 तारखेचा अध्यादेश पारित झालेला आहे आणि त्या अध्यादेशाने आम्ही खूप खूप समाधानी आहोत। मी मनस्वी खूप समाधानी आहे आणि महायुती सरकारला या ठिकाणी पुनश्च धन्यवाद देतो।